हरिओम. अनेक प्रकारचे अलग विभिन्न भिन्न भांडे जरी घेतले तरी त्याच्या सगळ्यामध्ये पाणी एकच आहे. मातीचं मडकं, काशाचं मडकं, तांब्याचं, पितळचं, जर्मलचं, टपराचं, प्लॅस्टिकचं, कशाचंही भांडे जरी अलग झाले तरी त्यामध्ये सर्वात असणारं पाणी एकच आहे. असेच माझा परमात्मा सर्वांच्या हृदय रूपामध्ये आत्मरूपात बसलेला आहे. मला सांगायचं एवढंच आहे की आपण ज्यांनाही गुरु मानता, ज्यांचीही आपण सेवा करता, ज्यांच्याही आपण अनुकरण करता, अशा मानभाऊंचं, अशा सद्गुरूंचं केव्हा मन दुखू नका. ईश्वर सर्व माफ करते. आपल्या गुरूंचं मन जर कोणी शिष्यामुळे दुखलं तर ईश्वर ते गुन्हा केव्हाच माफ करत नाही. अक्षम्य मोठा अपराध आहे ते. म्हणून जमलं तर संतांची सेवा करा, त्यांची निंदा करू नका. कारण इतिहास साक्षी आहे, ज्यानं साधू संत गुरूंची सेवा केली, त्यांच्या आज्ञेमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं, इतिहास त्यांना आजही पूजनीय आहे आणि इतिहास त्याची पूजनीय पूजा करते. पण ज्यांनीही साधू संतांना त्रास दिला, शारीरिक मानसिक पीडा दिल्या, त्यांचं अहित केलं संतांचं, तर आजही इतिहास साक्षी आहे की अशांच्या पिढोन पिढी नरकात भोगत आहेत. आताही बी आपण पाहत आहोत की ज्यांनाही संतांचा मानसिक ताण दिला त्यांची काय दुर्दशा आहे. म्हणून कृपया मला या व्हिडिओच्या माध्यमाने एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांनाही गुरु मानता, ज्यांनाही पूजनीय मानता, त्यांची सेवा करा, त्यांचा आदर करा. तुमच्याकडून जमलं तर सहकार्य करा, नाही तर सहकार्य नाही केलं तरी चालतात. कारण ज्यानं सर्वस्व सोडलं त्यांना आपण बरं म्हणणं हे योग्य नाही. लोकांचं ऐकून त्यांची निंदा टिंगल करणं हे योग्य नाही. प्रभू रामचंद्राचीही टिंगल त्या काळात लोकांनी केली, भगवान कृष्णाची टिंगल त्या काळात केली. हे तर चालणारच आहे, स्तुती आणि निंदा. फक्त तुम्ही या स्तुती आणि निंदेत तुम्ही फसू नका. प्रत्येक दिव्याखाली अंधार आहे हे तुम्हाला आणि मला माहीत आहे. म्हणून जगाची सेवा करताना या साधू संतांनी आपलं सर्वस्व त्यागलं, घर सोडलं, दार सोडलं, प्रपंच सोडला. एवढंच कशाला, माता पिता सर्व सोडून तुमच्या सेवेसाठी आले. म्हणून या संतांचं तुमच्याशिवाय आहे कोण? आणि तुम्ही फक्त आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यापाशी जाता. त्यांच्या सुखादुःखात त्यांना काय आवश्यकता आहे, त्यांना आपल्या शब्दाची आवश्यकता आहे का आपली आवश्यकता आहे, ते फक्त आपल्याला वेळ मागतात. कोणतेच गुरु तुम्हाला धन द्या असे म्हणणार नाहीत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा परमपूजनीय सद्गुरूंची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. जेणेकरून त्यांना आशीर्वाद दिला म्हणजे तुम्ही यशवान, कीर्तिवान, धनवान, आयु आरोग्यवान होसान हे 100% खात्री आहे. कारण गुरुचा आशीर्वाद ईश्वरही टाळत नाही. गुरुनं दिलेला शब्द परमेश्वराला पूर्ण करावंच लागते. म्हणून गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू शास्त्रात असं म्हणलेलं आहे. व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की जे तुमचे गुरु असतील त्यांचं मन केव्हाच तुम्ही दुखू नका, अन्यथा आपण दंडाचे पात्र बनाल. हरिओम.